पूजाज लाईफस्टाईल चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला फ्रीज क्लीनिंग कसं करायचं ते दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। फ्रीजमध्ये सध्या माझ्याकडे काहीच भाजीपाला नव्हता, त्यामुळे म्हटले आज साफसफाई करून घेऊ। भाजीपाला आणला की मग गच्च असं फ्रीज भरतं। फ्रीजमधली एक एक वस्तू आपण आता काढून घेणार आहोत। सगळं असं काढून घेतलं की क्लिनिंगला इझी जातं। इथे तुम्ही बघू शकता फ्रीज खराब झालेला आहे। हे सगळं मी आता काढून घेतलेलं आहे। सगळं काढून व्यवस्थित धुवून घेतलं की फ्रीजला जो वास असतो तो निघून जातो। फ्रीजरमधलं सामानही मी सगळं काढून घेणार आहे। यातला कचरा पहिले आपण साफ करून घेऊयात। यानंतर मी एका बॉटलमध्ये पाणी भरलं आहे। स्प्रे करून पाणी मी यात मारून घेणार आहे। सुती कपड्याने मी हे सगळं क्लीन करून घेणार आहे। या पद्धतीने सगळं क्लीन करून घ्यायचं आहे। राजश्री आत्ता शाळेतून आली आहे। तिचं टीव्ही लावून डान्स करायचं काम चाललं आहे। फ्रीजरही आपण आता क्लीन करून घेणार आहोत। या पद्धतीने मी सगळं क्लीन करून घेतलं आहे। यानंतर आपण हे सगळे फ्रीजचे भांडे धुवून घेणार आहोत। काचेचे भांडे असल्यामुळं हे काळजीपूर्वक धुवायला लागतात। याला असे डाग वगैरे पडलेले असतात, त्यामुळे पुसून होत नाही। धुवून घेतलेलं कधीही चांगलं। या पद्धतीने मी नेहमी क्लीन करत असते। क्लीनिंग म्हटलं की वेळ भरपूरही लागतो, पण असं क्लीन केल्याशिवाय फ्रीज आवरल्यासारखं वाटत नाही। हे सगळे भांडे आता मी पुसून घेणार आहे। एका नॅपकिनच्या साहाय्याने हे व्यवस्थित कोरडे करून मग आपण फ्रीजमध्ये ते लावणार आहोत।
हे व्यवस्थित असं पुसून घेतलं की पाण्याचे डाग दिसत नाहीत. एक एक पार्ट आपण आता फ्रीजमध्ये लावून घेणार आहोत. खूप सारा पसारा हा झालेला आहे. फ्रीज आवरायला काढलं की साधारण 2-2.5 तास मला यात निघून जातात. व्हिडिओ जरी 10-12 मिनिटाचा असला तरी मला यासाठी पूर्ण 2-2.5 तास लागलेले आहेत. यावर मी असे कवर टाकते. या कवरमुळे फ्रीज जास्त खराब होत नाही. त्यानंतर फ्रीजरमधलंही पार्ट आपण ठेवून घेणार आहोत. फ्रीजरचे भांडे व्यवस्थित लावून घेणार आहोत. हा आईस ट्रे आहे. त्यात ही आईस बॅग ही आहे. या पद्धतीने सर्व फ्रीज मी क्लीन करून घेतला आणि त्यातले सगळे भांडेही लावून दिले आहेत. फ्रीजरमधलं सामान ठेवून घेऊयात. इथं मी फ्रोझन केलेला वाटाणा ठेवते. माझी केकसाठी लागणारी व्हिपक्रीमही ठेवते. आणि मोस्टली माझ्या फ्रीजरमध्ये डाळी मी जास्त ठेवते. बाहेर ठेवल्या की खराब होतात. इथे तुम्ही बघू शकता माझं फ्रीजर हे डाळींनी मोस्टली भरलेलं आहे. यानंतर फ्रीजमधलं सामान आपण ठेवून घेऊ. दही, एका याच्यात मिरच्या, एका डब्यात लिंबू मी ठेवलेला आहे. यानंतर थोडा भाजीपाला आहे तो मी ठेवून घेणार आहे. हे केकसाठी लागणारे क्रश आहेत ते मी इथं दरवाजाला लावते. यानंतर जे आपले मसाले असतात, सुहानाचे मसाले मी इथं वापरते. ते मी इथं मल्टी स्टोरेज बॉक्समध्ये ठेवते जेणेकरून ते व्यवस्थित राहतात. यानंतर खालचा बॉक्स आपण लावून घेणार आहोत. इथे मी चिंच ही फ्रोझन करून ठेवलेली आहे. यानंतर सुक्का हरभऱ्याचा पालाही इथं मी माझ्याकडं डब्यात ठेवलेला आहे. कोकम, जाम, चॉकलेट. यानंतर खालच्या बॉक्समध्ये मी सगळे पीठ
जे असते ते ठेवणार आहे। इथं माझ्याकडे ज्वारीचं, बाजरीचं, भाजणीचं सगळ्या प्रकारचे पीठ आहे। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे पीठ खराब होत नाहीत। छोट्या ट्रेमध्ये मी इथं लिंब ठेवते। या पद्धतीने सर्व फ्रीजमध्ये मी ठेवलं आहे। फ्रीजचं क्लीनिंग आणि व्यवस्थित मांडणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की मला कळवा। तुमच्या कमेंट वाचून मला खूप छान वाटतं। माझ्या व्हिडिओ अशाच बघत राहा, लाईक करत राहा। मी अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील। तोपर्यंत बाय बाय।